आता 5व्या वेदाची आपल्याला कल्पना नव्हती. आदि शंकराचार्यांनी आपल्याद्वारा रचलेल्या पुस्तकात त्या सूक्ष्म वेदाचं 5व्या वेदाचं वर्णन केलं आहे आणि त्यांनी आपल्याद्वारे रचलेल्या त्या पुस्तकात उल्लेख केला आहे. वेळ आली की आपण दाखवू. आता परमेश्वर कबीर देवजींनी 600 वर्षांपूर्वी सन 1398 मध्ये ते सशरीर आले होते सतलोकावरून शिशुरूप धारण करून. काशीनगरीत लहर तारा तलावात फुललेल्या कमळावर शिशुरूपात विराजमान झाले होते प्रभू. आणि हा 5वा वेद सांगण्यासाठी ते स्वतःहून आपल्याकडे येत आहेत. आणि त्यांना एक निस्संतान विणकर जोडपं घेऊन गेलं होतं. विणकराच्या घरी त्यांचं संगोपन झालं. आपल्या लीला दाखवत ते मोठे झाले. कारण असेच परमात्मा लीला करू शकतात. कारण वेदांमध्ये सुद्धा असंच लिहिलेलं आहे की तो परमात्मा येतो प्रत्येक युगामध्ये आणि असं मनुष्यासारखं जीवन जगून मनुष्यासारखं कर्म करून आपल्या लीला दाखवून आपला निर्वाह करून दाखवतो. ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 मंत्र नंबर 17 मध्ये. तर परमात्म्याने आपली वाणी आजपासून 600 वर्षांपूर्वी आपल्या मुखकमलाद्वारे गीतेच्या अध्याय नंबर 4 मध्ये श्लोक क्रमांक 32 मध्ये ज्याविषयी म्हटलं आहे की धार्मिक यज्ञ म्हणजे अनुष्ठानाची अत्याधिक माहिती, विस्ताराने सत्य माहिती, खरी माहिती, संपूर्ण माहिती ब्रह्मणमुखे. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, मुखे म्हणजे मुखामधून उच्चार केलेल्या वाणीमध्ये अगदी विस्ताराने सांगितलंय. ते तत्वज्ञान आहे. त्याची माहिती घेतल्यानंतर आपली सगळी कर्म समाप्त होतात. म्हणजे चूक भूल बंद होईल. चुकीची साधना आपण करणार नाही. परमेश्वर कबीर देवजी त्यावेळी म्हणत असत की ह्या नकली गुरु आचार्यांना, भोंदू मंडळींना की तुम्ही जनतेची दिशाभूल करीत आहात. तुम्ही म्हणताय की ब्रह्मा विष्णू महेशाचे कोणी मातापिता नाहीयेत. परमात्मा म्हणतात की यांचे मातापिता आहेत. त्यांचा जन्ममृत्यू होतो. ते जन्मतात, ते मरतात. ते अविनाशी नाहीयेत. ते संपूर्ण देव नाहीयेत. तर ह्या गोष्टीचा खूप विरोध झाला होता परमेश्वराला. त्या भोंदू आचार्यांनी, त्या नकली गुरूंनी कबीर परमेश्वरांच्या बाबत खूप खोट्या अफवा पसरल्या की ते खोटे आहेत, अशिक्षित आहेत, त्यांनी गीता पठण केलेलं नाही, पुराण पठण केलेलं नाही, संस्कृतचं ज्ञान नाही, अशिक्षित व्यक्ती आहेत ते, त्यांना काय माहीत वेद व पुराण काय आहे ते, हे खोटं बोलतायत, त्यांचं ऐकू नका, त्यांना मानू नका. तिथंच तर आमची फसवणूक झाली आम्हा जनतेची. कारण आमचे आचार्य जे आहेत, जे गुरु लोक होते, ब्राह्मण ऋषी होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते. तर आपण हा विचार केला की हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये विद्यमान आहेत, लिहिलेले आहेत. तर कबीरजी संस्कृत जाणत नव्हते. ते कुठल्या ब्राह्मणाकडे शिकलेले नव्हते. म्हणून कबीरजी खोटं बोलत असतील आणि आपले गुरु आचार्य खरं सांगत असतील अशी धारणा करून त्या परमेश्वराच्या ज्ञानाला आम्ही स्वीकारलं नाही. आणि त्याचेच दुष्परिणाम आम्ही आजही भोगत आहोत. आम्ही जी भक्ती करतो ती शास्त्राविरुद्ध आहे. आम्हाला जे ज्ञान प्राप्त आहे ते परमात्म्याचे ज्ञान नाही. आजपासून 600 वर्षांपूर्वी आपले परमेश्वर सच्चिदानंद घनब्रह्मवाणीद्वारे बोलले होते. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2 आणि 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 20 मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 म्हणजे 96 मध्ये, मंत्र 16 पासून 21 पर्यंत. त्यात म्हटले की परमात्मा सतलोकातून चालत येतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 8, 9 मध्ये स्पष्ट केलंय हे परमात्म्याने की तो शिशुरूप धारण करतो. आणि जेव्हा शिशुरूपात तो येतो परमात्मा, तर त्याच्या पालन पोषणाची क्रिया कुमाऱ्या गायीकडून केली जाते. आणि तो परमात्मा तत्वज्ञान, यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो. श्रेष्ठ वर्णीय आत्म्यांना तो भेटतो आणि आपल्या तत्वज्ञानाने परिपूर्ण करतो. त्या आधारावर परमात्मा
ज्या लीला करतात तशाच प्रकारे करत आदरणीय धरमदास साहेबांना भेटले. चांगल्या आत्म्यांमध्ये ते कोणाकोणाला भेटले? आदरणीय धरमदास साहेबांना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबांना भेटले, आदरणीय दादूदास साहेबांना भेटले, आदरणीय नानकदास साहेबांना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडाणी जिल्हा जज्जर हरियाणा यांना पण भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश यांना पण भेटले. तर ते परमात्म्याच्या गुणामध्ये लिहिलं आहे की ते असं करतात की वेद पण त्याची साक्ष देतात. त्याच आधारावर ते धरमदास साहेबांना भेटले, जे बांधवगडचे राहणारे होते, मथुरेला गेले होते परमात्म्याच्या शोधात. तिथे परमात्म्याने सांगितलं की भगवान या तीर्थस्थळांवर नाहीये, तर या सद्ग्रंथांमध्ये लिहिलेल्या विधीतून प्राप्त होईल. आणि धरमदासजी, आपण इथं म्हणत होता की भगवान इथे संचार करत होते श्रीकृष्णजी, पण आता तर ते नाहीयेत. ज्यावेळी संचार करत होते तेव्हा यायचंस तू, आता ते नाहीयेत. आता तू काय शोधायला येतोयस? आपल्या सद्ग्रंथात लिहिलं आहे, त्या सद्ग्रंथांमधून शोधा. काय म्हटले भगवानाने? धर्मदास ये जग बोरा न कोई न जाने पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. परमेश्वर कबीरदेवजींनी ही सृष्टीरचना धरमदासजींना ऐकवली होती. आदरणीय धरमदासजींना परमपूज्य परमेश्वर कबीरदेवजींनी जी कथा दासांनी आपल्याला ऐकवली, ती कथा आदरणीय धरमदास साहेबांना ऐकवली होती. त्यातूनच ती दासांनी आपल्याला ऐकवली. आता ती सच्चिदानंद घनब्रह्म वाणीद्वारे लिपिबद्ध आहे. कबीर सागरमध्ये लिहिलंय, ते वाचून आपल्याला सांगतोय. त्याला कबीर वाणी म्हणतात, सच्चिदानंद घनब्रह्म वाणी म्हणतात, ज्याच्याविषयी गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्म मुखारविंदच्या वाणीमधून उतरलेल्या अमरवाणीत, कबीरवाणीत लिहिलं आहे. धर्मदास ये जग बोरा न कोई न जान पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम निहारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भ्रम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. ह्या तिन्ही देवांची उत्पत्ती मी तुला सांगतो, परमेश्वर म्हणतायत कबीर देवजी. परमपूज्य कबीर परमेश्वरजी काय सांगतायत की आता मी तुम्हाला तिन्ही देवांची उत्पत्ती सांगतो. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे ज्ञान आपल्या सच्चिदानंद घनब्रह्म वाणीतून लिहिलं आणि बोललं, आणि तेच आता आपल्याला दाखवणार पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये, गीतेमध्ये. तुम्ही तोंडात बोटं घालाल की खरंच हे भगवान आहेत? आम्हाला कसं मूर्ख बनवलं होतं या नकली आचार्यांनी, गुरूंनी. आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाबाबतही ओळख करून दिली नाही त्यांनी. आमचे अभ्यासक्रम, आमचे सद्ग्रंथ आहेत. याच्या विरुद्ध जे ज्ञान दिलं जातं ते शास्त्राविरुद्ध आहे, अभ्यासक्रमाविरुद्ध आहे. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. कुछ संक्षेप कहूँ गौराई, सब संशय तुमरे मिट जाई. म्हणतायत थोड्या वेळात संक्षिप्त मध्ये सांगतो, म्हणजे सगळे संशय दूर होऊन जातील. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. ह्या ज्ञानाला जी बुद्धिमान व्यक्ती ऐकेल ह्या कथेला, तर हृदयाला लावेल की हेच सत्य आहे, आणि प्रमाण पाहतील सद्ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये, गीतेमध्ये. बुद्धिमान तर हृदयाला लावेल आणि म्हणेल हीच सत्य गोष्ट आहे, आम्हाला कळलं नाही. आणि मूर्खाने ऐकलं तर काही दुःख नाही, त्याला काही समजणारच नाही. तो तर अडाणी माणूस आहे. प्रमाण पाहूनही जो मानत नाही तो अडाणीच ना. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. आता मी ज्याविषयी सांगणार आहे ते शहाणे तर समजतीलच. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. ब्रह्माश्री विष्णुश्री शिवजी यांच्या माता तर अष्टांगी वा दुर्गा आहेत, आणि पिता हे ज्योतनिरंजन क्षरपुरुष क्षरब्रह्म काल आहेत. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई.
पहिले तर म्हणत होते की ज्योत निरंजन क्षरब्रह्मचा अंड्यातून जन्म झाला, उत्पत्ती झाली परमात्म्यापासूनच, आणि नंतर दुर्गेची उत्पत्ती केली परमेश्वराने, परमाक्षर ब्रह्मने, सत्पुरुष कबीर साहेबांनी. तर मग काय सांगतायत की पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया दुर्गाला म्हणतात. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. दुर्गेच्या सुंदर रूपाला पाहून त्याच्यामध्ये विषय वासना प्रभावित होते, प्रबळ होते. काम देव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाए. काय म्हणतायत, ह्या काळा अंतर्गत उत्तेजना उत्पन्न झाली आणि दुर्गा त्याच्या मुखातून आत गेली. त्याने अभद्र पद्धतीने तिला आलिंगनात घेण्यासाठी हात पसरवले होते आणि चुंबन घेण्यासाठी तोंड उघडलं होतं वेड्यासारखं. दुर्गा त्याच्या तोंडातून पोटामध्ये गेली. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. टेर सुनी तब हम ता आए, अष्टंगी का बंध छुड़वाए. परमात्मा म्हणतायत की धर्मदासजी, मग मी तिथे गेलो दुर्गेजवळ, तर पोटात होती त्याच्या मी बाहेर काढलं तिला. सतलोक में कीन्या दुराचारी, काल निरंजन दीन्या नकारी. माया समेत दिया भगाई, 16 शंख कोस दूरी पर आई. अष्टंगी और ये काल अब दोई, मंद कर्म से गए बिगोई. धर्मराय को हिकमत कीन्या, नख रेखा से भग कर लीना. धर्मराय पण सांगतायत की ह्या काळाने प्रतिज्ञा केली होती परमेश्वरासमोर. परमात्म्याने म्हटलं होतं की तू ह्या आत्म्यांना दुःखी करशील. तो म्हणाला, नाही हो, जो जसं कर्म करेल तसं फळ मी त्याला देईन. मी तर धर्माचं राज्य करीन, म्हणून तर धर्मराज म्हणवून घेतो. पण इथे म्हणवून घेतो धर्मराज, पण करतो मात्र सगळा अन्याय. धर्मराज म्हणजे न्यायाधीश. आता हा काळ तसं तर न्यायाधीश म्हणवतो, पण करतो सगळे अन्याय. तर परमात्मा म्हणतात, निरंजन धन तेरा दरबार, जा तनिक न्याय विचार. आता काय म्हणतात, धर्मराय को हिकमत की ना, नख रेखा से भग कर लीना. म्हणतायत की दुर्गाची प्रजनन इंद्रिय त्यांनी आपल्या सिद्धी शक्तीने बनवली. ज्योत निरंजन किने भोग बिलासा, माया को रही तब आशा. दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. होय होय, हे परमात्मा. परमेश्वरांनी स्वतः येऊन आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं, विधान दिलं. 600 वर्षांपूर्वी सगळं सांगितलं आणि तेच आज आपल्या पुराणांमध्ये सांगितलं आहे. तुम्ही पहा, तुम्ही हैराण होऊन जाल. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. 3 पुत्रांचा जन्म झाला. दुर्गापासून ब्रह्मा विष्णू महेश अशी नावं ठेवली. 3 देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे. ह्या तिन्ही देवता ह्या काळाचं, ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतायत आणि त्यांना सर्वेश्वर मानून हे जग फसलं जातंय. 3 लोक अपने सुत दीन्या, सुन निरंजन बासालीन्या. 3 लोक, पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोक, हे तिन्ही लोक आपल्या पुत्रांना देऊन स्वतः शिखरावर एकांत स्थानावर गुप्त राहतात. गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 आणि 26 मध्ये म्हणतायत, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा काळ म्हणतोय हा मूर्ख समुदाय मला त्या अव्यक्ताला व्यक्तमध्ये करून मला मनुष्य स्वरूपात आल्याचं मानतायत. मी काही कृष्ण नाहीये, आय एम नॉट कृष्ण. आणि हा म्हणतो की मी कधी कोणाच्या समक्ष प्रकट होत नाही. हा माझा अनुत्तम, हा घाणेरडा नियम आहे माझा. आता जो भगवान, आता जो पिता पुत्रांच्या समक्ष सुद्धा प्रकट होत नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी दोष आहे. हा चांगला नियम नाहीये त्याचा. म्हणून हा अनुत्तम, घाणेरडा, दोषयुक्त आणि वाईट नियम आहे, अविनाशी नियम आहे. आणि मग म्हणतोय की मी माझ्या योग मायेने लपून राहतो. यातून सिद्ध होतं की तो कुठेतरी आकारात आहे, अव्यक्त आहे. अव्यक्तचा अर्थ निराकार नाही. जसे ढग जमतात सूर्याभोवती तेव्हा तो आपल्याला दिसत नाही, त्याचा काही थोडाफार प्रकाश जाणवतो तरी सुद्धा, पण तो आम्हाला दिसत नाही. तो ढगांपलीकडे अव्यक्त आहे, साकार आहे. जेव्हा दिसता क्षणी तो ढग दूर होताच तो साकार होतो, पण त्याला निराकार नाही म्हणतायत. भगवान दिसला तर साकार आणि नाही दिसला तर निराकार. ही काय व्याख्या झाली भगवानाची?
तो साकारच आहे पण नाही दिसत ही वेगळी गोष्ट आहे. त्याला अव्यक्त म्हणू शकतो, जो दिसत नाही, आपण पाहू शकत नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण परमात्मा साकार आहे. निराकार आणि साकाराची परिभाषा वेगवेगळी असते. निराकार कधीच दिसत नाही, ज्याचा काही आकारच नाहीये, आणि साकार म्हणजे जो सशरीर आहे, त्याला काही आकार आहे, त्याला साकार म्हणतात. ज्या अज्ञानांना ज्ञान नाही त्यांनी परमात्म्याची भाषा बदलून टाकली आपल्या अज्ञानीपणामुळे. तर तो तत्वज्ञानहीन प्राणी आहे. तो स्वतःच म्हणतो की मी लपून राहतो, कधी कोणाच्या समोर येत नाही. हीच सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी सांगतीये, कबीर वाणी. ये ज्योत निरंजन सुन ठिकाणा, म्हणजे वरती 21व्या ब्रह्मांडाच्या वरच्या स्थानावर राहतोय. और ब्रह्मा विष्णू शिव भेद न जाण्या. ब्रह्मा विष्णू महेशला पण माहिती नाही ते कोण आहेत, कसे आहेत, कुठे आहेत. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासा लीन्या. 3 देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे. ह्या तिन्ही देवता समाधी लावतात आणि तरीही ते प्रयत्न करत राहतात, कारण आत्मा राहू शकत नाही भगवानाशिवाय. म्हणून सतत प्रयत्न करत राहतात, तपस्या करत राहतात. पण त्याचं रहस्य कळू शकलं नाही. सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला पण नाही कळू शकलं. म्हणून दुर्गाने त्यांना सांगितलं की ते निराकार आहेत. तर त्यांनी स्वीकार केला की ते निराकार आहेत. आणि यांच्या प्रयत्नातूनही तो त्यांना मिळाला नाही, म्हणून त्यांनी आपल्या सोच विचारातून त्याची व्याख्याच बदलली की तो निराकार आहे. कारण दिसत नाही त्यांना तो. त्यांची वे ऑफ वर्शिप परमात्मा पाहण्याची नव्हती. वेदांमध्ये जे वर्णन आहे परमात्म्याचं, ओम नाम आणि आदी जे साधनं आहेत, ही परमात्म्याला मिळवण्याची नाही आहेत. कारण गीता अध्याय नंबर 11 श्लोक 47 आणि 48 मध्ये हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हा काळच देतोय श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून, आणि सांगतोय की अर्जुना, माझं वास्तविक रूप हेच आहे, आणि विराट रूप दाखवलं. आणि माझं दर्शन, माझी प्राप्ती, माझं हेच रूप आहे, आणि या रूपात मी कधी कोणाला दर्शन देत नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि असं म्हणतो की अर्जुना, तुझ्या आधी माझ्या ह्या रूपाला, जे आज तू पाहिलेस, आधी कुणीही पाहिलेलं नाही या विराट रूपाला. आता श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणत असते तर असं नसते म्हटले की हे माझं विराट रूप हेच खरं रूप आहे, हे काल रूप आहे, याला आधी कुणी पाहिलेलं नाहीये. कारण श्रीकृष्ण तर कौरवांच्या सभेत आपलं विराट रूप आधी दाखवून बसले होते, तर हे शब्द बोलले नसते जे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11 श्लोक 47 मध्ये म्हटलं आहे. आणि 48 मध्ये म्हटले की माझी प्राप्ती म्हणजे माझं रूप दर्शन म्हणजे भगवान प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्मचं हे रूप आहे, हा काल आहे. म्हणतायत ना, वेदोवर्णित विधीने, ना कुठल्या जपाने, ना तपाने, ना कुठल्या क्रियेने कोणीही प्राप्ती करू शकत नाही. याने हे सिद्ध होते की गीता अध्याय 8 श्लोक 13 मध्ये म्हटलंय की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारण मामनुस्मरण. माझ्या ब्रह्मचं फक्त ओम हे एकच अक्षर आहे. त्याचं उच्चारण करत श्रवण करणारा ये परयाती त्यजम देहम, जो शरीर सोडून जाईपर्यंत श्रवण करत राहतो, तर माझ्यापासून प्राप्त झालेल्या परमगतीला प्राप्त होतो. तो ओम नामाने जेवढी गती होऊ शकते तेवढी प्राप्त करतो. तर इथं हे म्हणतायत की माझी प्राप्ती ना वेदोवर्णित विधींनी, ना तपाने, ना जपाने, ना कोणत्या क्रियेने होऊ शकत नाही, हे श्लोक 47-48 मध्ये म्हटलंय. तर यातून हे सिद्ध झालं की त्या ज्योत निरंजनचं कोणीही दर्शन नाही घेतलं, आणि त्याला म्हटलं की तो निराकार आहे. कहते खोजत खोजत थाकिया, अंत कहा बेचून. शोधून शोधून थकला आणि म्हणतोय की भगवान निराकार आहे, जेव्हा की तो साकार आहे. वेद आणि पुराण साकार म्हणतायत, कुराण साकार म्हणते, बायबल साकार म्हणते. आणि कोणत्याही धर्माच्या कोणत्याही भक्ताला विचारा, सगळे म्हणतात भगवान निराकार आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला सगळे डिटेल्स दाखवू, प्रत्येक शास्त्राचं प्रमाण देऊ, ह्या परमात्म्याद्वारे रचले गेलेल्या सृष्टीला प्रमाणित करू आपल्याच सद्ग्रंथांमधून. तेव्हा तुमचा विश्वास बसेल. बोलो सद्गुरुदेव की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओची सूचना मिळेल आपल्याला सर्वात पहिले. धन्यवाद.